नमस्कार श्रोताई मित्र हो. कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र सडेकर लिखित कादंबरी हुंदका. प्रकरण 18. वामनने बारशाचा थाट उडवला होता. त्याच्या घरातील पहिला समारंभ होता तो, आणि त्या समारंभात कुठेही हात आकडता घेतला नव्हता त्याने. बारशाला बिंदूचे सारे नातेवाईक आले होते. शकुंतलाबाई आणि नम्रताही आल्या होत्या. त्याचप्रमाणे वामनने आमंत्रण देताच माधुरीही आली होती. मिसेस फर्नांडिस अगदी घरच्याप्रमाणे समारंभात वावरल्या होत्या. नागेश आणि शंतनुराव फार उशीरा आले होते. त्यावेळी समारंभ उरकला होता. बायकांची गर्दीही कमी झाली होती. नागेश वामनशी एका चकार शब्दानंही बोलला नव्हता. शंतनुराव फक्त जुजबी बोलले होते, आणि तेही शुभेच्छा देण्यापुरतेच. वामन, नाव काय ठेवलं आमच्या नातीचं? त्याने विचारलं होतं. रेखा. अरे वा, छान नाव आहे. शंतनुराव रेखाच्या गालाला स्पर्श करीत म्हणाले होते. आमच्या रेखा राणीला आम्ही छानपैकी भेट देणार आहोत. पण भेट आहे कुठे? शकुंतलाबाईंनी मध्येच विचारलं होतं. येईल, कुठल्याही क्षणी भेट दरवाजात उभी राहील. शंतनुराव असं म्हणत असतानाच बाहेर टॅक्सी थांबल्याचा आवाज झाला होता. थोड्या वेळाने जिन्यावर पावलांचा आवाजही झाला होता, आणि एक भला मोठा बॉक्स हातात घेऊन दोघेजण दरवाजात उभे ठाकलेही होते. वामनराव बापट? त्यापैकी एकाने विचारलं, आणि वामन काही उत्तर देण्याच्या आतच शंतनुराव म्हणाले, या आत या. दोघेजण आत आले. सांभाळून त्यांनी तो बॉक्स जमिनीवर ठेवला. बॉक्समध्ये काय असू शकेल याची कल्पना येऊन वामनच्या कपाळाला आठ्या पडल्या होत्या. नाखुशीनेच त्याने बिंदूकडे पाहिलं होतं, पण तो बॉक्स पाहून बिंदू खुश झाली होती. अय्या, टीव्ही! ते दोघेजण बॉक्स काढीत असतानाच बिंदू आनंदाने ओरडली होती. रंगीत, नागेश कोरड्या स्वरात म्हणाला. त्याच्या आवाजात उपहास लपला आहे असं वामनला वाटलं होतं. वामनला न विचारता शंतनुरावांनी टीव्ही ठेवण्यासाठी कोपरा निश्चित करून तिथे टीव्ही लावण्यास सांगितलं होतं. त्या ठिकाणीच विजेचे पॉईंट्स असल्यामुळे टीव्हीसाठी वेगळे कनेक्शन देण्याचीही जरुरी नव्हती. आलेल्या दोघांनी टीव्ही चालू केला. शंतनुरावांनीच त्यांना बक्षिसी दिली. मामा, कशाला टीव्ही आणलास? वामनने आपली नाराजी लपवली नव्हती. तुझ्याकडे नाही आणला, माझ्या रेखासाठी आणला आहे. शंतनुरावाने अंगठा चोखणाऱ्या रेखाला उचलून छातीशी धरलं होतं, आणि त्या क्षणी रेखाने त्यांच्या अंगावर सुसू केली होती. शंतनुरावांची तारांबळ उडाली होती. सर्वांनाच ती गंमत वाटली होती. सर्वजण हसले होते. त्या हसण्यात बिंदूही सामील झाली होती. सामील झाला नव्हता तो फक्त वामन, पण त्याच्याकडे सर्वांचं दुर्लक्ष झालं. गंभीर मुद्रेनं तो उभा असतानाच नागेश त्याला सामोरा झाला होता, आणि त्याच्याकडे पाहून छद्मी हसला होता. ते हास्य कट्यारीप्रमाणे वामनचे काळी चिरत गेले होते. खाली मान घालूनच वामन तेथून स्वयंपाकघरात निघून गेला होता. आज कित्येक दिवसांनी त्याच्याकडे सारे केळकर कुटुंबीय जमा झाले होते. त्यांचे आदरातिथ्य त्यांच्या इतमामाप्रमाणे व्हायला हवं असं त्याला वाटलं, तर काही गैर नव्हतं त्यात. टीव्हीवरील विनोदी कार्यक्रम चालू असतानाच वामनची गैरहजेरी सर्वप्रथम बिंदूच्या लक्षात आली होती. इतरांच्या लक्षात आली असली तरी कोणी वाच्यता केली नव्हती त्याची. बिंदू घाईघाईने उठून बेडरूममध्ये जाणार होती. इतक्यात कुकरच्या शिट्टीचा आवाज ऐकू येताच ती दचकली होती. तशीच ती स्वयंपाकघरात वळली, आणि दुसऱ्या स्टोव्हवर भाकऱ्या तापणाऱ्या वामनला पाहून ती सरदच झाली होती. वामन, टीव्ही पाहून झाला? प्रथमच वामन तिच्याशी हेटाळणीच्या स्वरात बोलला होता. बिंदू शरमली होती. हे काय? तू कशाला स्वयंपाक करतो आहेस? त्याचा भाकरी थापणारा हात धरून ती म्हणाली. का, बंगल्यावर नव्हतो करीत? वामनच्या आवाजाला धार चढली होती. इथे करीत नाही, मग आता थोडा जास्त स्वयंपाक केला तर काय फरक पडणार आहे?
उद्या माझ्या सासऱ्याने म्हणायला नको की जावयानं उपाशी पाठवला आम्हाला. काय झालं आहे वामन तुला? कासावीस होऊन बिंदूने विचारलं. मला काय होणार आहे? तोच वामन आहे मी, पारतंत्र्यात अडकलेला. मला वाटलं होतं की मी स्वतंत्र झालो आहे, पण मी भरारी मारण्याचंच विसरलो आहे हे माझ्या लक्षात आलं नव्हतं. इवलंच तोंड करून खाली मान घालून उभ्या राहिल्या बिंदूला पाहून वामन कळवळला. बिंदूवर आपण उगाचच रागावतो आहोत हे ध्यानात घेऊन त्याने चक्क तिची माफी मागितली आणि हळुवार स्वरात तो म्हणाला, वेड्यासारखाच बडबडतो आहे मी. रागावू नकोस माझ्यावर, पण माझा तोल गेला होता थोडा. मामांनी टी व्ही आणलेला मला अजिबात पसंत पडला नाही. आपल्याकडे टी व्ही नाही म्हणून बारशाचं निमित्त साधून त्याने रंगीत टी व्ही भेट दिला आहे असं माझं स्पष्ट मत आहे. हळू बोलणारे. वामन खेदाने हसला. त्याच्या अपमानाने पेटून निघणारी बिंदू लग्ना अगोदर खूप वेळा त्याने पाहिली होती, पण आजची बिंदू त्याला वेगळी वाटली होती. आपल्या वडिलांनी टी व्ही भेट दिला याचं तिला अप्रूप वाटलं होतं, परंतु टी व्ही भेट देऊन वामनच्या आर्थिक परिस्थितीचा त्याने उपहास केला असं तिला जाणवलेही नव्हतं. जा, तू त्यांच्याकडे लक्ष दे. वामन विषय बदलत तिला म्हणाला, बाहेर आवरावर कर. जेवण मी बाहेरच्या खोलीतच आणतो. जेवण खाऊन सर्वजण थोडा वेळ बसून निघून गेले आणि वामनला मोकळं वाटलं. सर्वांच्या उपस्थितीने त्याला गुदमरल्यासारखं झालं होतं. त्यांना पाहून त्याने आपल्याला दिलेली वागणूक वामनला सारखी आठवत राहिली होती. बिंदू पाण्यात नाचली तर लहानग्या रेखाला सर्दी होईल म्हणून त्यानेच बाहेरची खोली ओल्या फडक्याने पुसून काढली होती. स्वयंपाकघरात लुडबुड करणाऱ्या बिंदूला रेखाकडे लक्ष दे असं सांगून स्वयंपाकघराबाहेर पाठवून तो स्वतःच तेथील आवरावर करीत असतानाच त्याला रेखाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला होता. प्रथम वामनने दुर्लक्ष केलं होतं. रेखा रडली तर बिंदू सांभाळेल तिला या विचाराने स्वयंपाकघरातील आवरावर करण्याकडेच लक्ष केंद्रित केलं होतं. परंतु पुन्हा रेखाच्या रडण्याचा आवाज येताच मात्र तिला राहवलं नाही. काम अर्धवट टाकून घाईघाईने बाहेर आला. बिंदू एका हाताने पाळण्याची दोरी ओढून पाळण्याला झोके देत बसली होती, पण तिचं लक्ष सार टी व्हीकडेच लागून राहिलं होतं. वामनला संताप आला. टी व्हीवरचा लहान मुलगा केविलवाना होऊन रडत होता. त्यात बिंदू समरस झाली होती अगदी, परंतु स्वतःच्या पोटच्या मुलीचा आक्रोश तिला ऐकू येत नव्हता. पुढे होऊन वामनने टी व्ही बंद करता चेहऱ्यावर नाराजी पसरली होती. दुष्ट आहेस तू, ती म्हणाली. मी? वामनने खांदे उडवले आणि हलक्या हाताने रेखाची गोधडी तपासली. ती ओली लागताच रेखा का रडते आहे याचं कारण त्याला समजलं होतं. तो टी व्ही पाहणं जरा बंद कर, रागाने वामन तिला म्हणाला. रेखानं गोधडी ओली केली आहे तरी तुझं लक्ष नाही. ती रडते आहे तरी तिचा आवाज तुला टी व्हीच्या आवाजात ऐकू येत नाही आहे. बिंदूने रेखाला उचलून घेतले. तिची गोधडी आणि लंगोट बदलून पुन्हा तिला पाळण्यात ठेवले. ती झोपेपर्यंत पुन्हा टी व्ही लावू नकोस, वामनने तिला बजावले. पप्पाने टी व्ही भेट दिला ही माझी चूक. बिंदूला त्याचे बोलणे आवडले नाही. नाही, वामन ताडकन म्हणाला. अय्या, टी व्ही असे जे म्हणालीस ना तेच चुकीचं होतं. कशाला चिडतोस एवढा तू? नागेशची नजर वाचली असतीस तर मी का चिडतो आहे असा प्रश्न तू केला नसतास. समजलं? अचानक वामन उसळला होता. जा, टी व्ही बरोबर VCR सुद्धा द्यायला सांग त्यांना. जा, सांग तुझ्या पप्पांना आणि मम्मीलाही की मला VCR हवा आहे म्हणून. वामन ताड ताड आत निघून गेला होता. कधीही न संतापणाऱ्या वामनला संतापलेला पाहून बिंदू मात्र अवाक झाली होती. सुन्न होऊन ती उभी असतानाच रेखा पुन्हा रडू लागली होती. सर्व पाहुणे मंडळी गेलेली मिसेस फर्नांडिसने पाहिली होती. जरा उसंत घेऊन त्या आपल्या नवऱ्याला म्हणाल्या, बापटांकडे हा वाचून येतो. फर्नांडिसने आपल्या बायकोकडे नापसंतीचा कटाक्ष टाकला होता.
रात्रीचे 9 वाजायला आले असताना आपल्या बायकोनं दुसऱ्यांच्या घरात डोकावणं त्याला आवडणारं नव्हतं. पण बायकोच्या उत्साहाला आवर घालण्याचा प्रयत्न केला नाही त्याने. तिला कसलेही प्रत्युत्तर न करता त्याने क्रॉसवर्डमध्ये डोके खुपसले होते आणि तीच आपल्या नवऱ्याची परवानगी समजून मिसेस फर्नांडिस तरातरा बाहेर गेल्या होत्या. त्यांना लहानग्या रेखाला पाहायचं होतं, खेळवायचं होतं. तिचा लढा लागला होता त्यांना. मिसेस फर्नांडिस वामनच्या घरासमोर येऊन उभ्या राहिल्या होत्या. दरवाजा किलकिलाच होता. औपचारिकता पाळण्यासाठी दरवाजावर टक टक करून त्या आत शिरणार होत्या. टकटक करण्यासाठी त्याने हात उंचावलाही होता, पण त्या क्षणी वामनचे कडाडणे त्यांच्या कानी आले होते. जा, TV बरोबर VCR सुद्धा द्यायला सांग त्यांना. मिसेस फर्नांडिस ऐकूनच दचकल्या होत्या. एखाद्या पुतळ्यासारख्या स्तब्ध झाल्या होत्या त्या. सांग तुझ्या पप्पांना आणि मम्मीलाही की मला VCR हवा आहे म्हणून. मिसेस फर्नांडिस सरकल्या होत्या. त्या जे काही ऐकत होत्या त्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. वामन आणि बिंदू एक प्रेमळ जोडपं आहे अशा त्यांच्या समजाला त्या क्षणी तडा गेला होता. वर्तमानपत्रातून हुंडाबळीच्या खूप कहाण्या त्यांनी वाचल्या होत्या, पण त्यापैकीच एक कहाणी आपल्या शेजारी घडते आहे या समजाने त्या घाबरल्या होत्या. त्याला VCR हवा आहे. त्यासाठी तो सज्जन दिसणारा वामन निष्पाप बिंदूचा छळ करतो आहे. ओ गॉड! मिसेस फर्नांडिस कळवळल्या. घाईघाईने आपल्या घराकडे परतल्या. त्यांना असे अचानक आलेले पाहून त्यांच्या नवऱ्यालाही आश्चर्य वाटले होते. नंतर मिसेस फर्नांडिसचा भांबावलेला चेहरा आणि धपापणारा ऊर पाहून काहीतरी विचित्र घडल्याची जाणीव त्याला झाली होती. तिथूनच त्याने आश्वासक स्वरात त्यांना विचारताच मिसेस फर्नांडिसना धीर आला आणि वामनबद्दलचा आपला संशय त्या भडाभडा बोलत राहिल्या. आठवडा अबोल्यातच पार पडला होता. वामनने रजाच घेतली होती. घरची सारी कामे तोच पाहत होता. दिवसभर तो घरीच राहत होता. सारखा बिंदूच्या अवतीभोवती फिरत होता. बिंदू रेखाचे व्यवस्थित करते की नाही यावर नजर ठेवत होता, पण दोघात पहिल्यासारखं संभाषण होत नव्हतं. रेखाला दूध दिलंस? जेवायला बसूया? अशासारखे प्रश्न वामन तिला विचारित होता, पण त्यालाही बिंदू फक्त मान हलवूनच उत्तरे देत होती. वामनने माफी मागितल्याशिवाय ती त्याच्याशी बोलणारच नव्हती. वामनने आपला अपमान केला आहे, कारणाशिवाय आपल्यावर तो रागावला आहे असं तिचं मत झालं होतं. मिसेस फर्नांडिस सावधगिरीने त्यांच्या घराचा कानोसा घेत होत्या. मुद्दाम त्या एखाद दुसरी चक्कर अधिक मारित होत्या, पण त्यांची चौकस नजर वामन आणि बिंदूच्या चेहऱ्यावरचे सूक्ष्म फेरफार अचूक टिपत होती. त्या दिवसापासून बिंदूने TV लावला नव्हता. तिच्या अबोल्याने वामन मात्र त्रस्त झाला होता. खूप वेळा त्याने बिंदूशी बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण बिंदूने त्याला प्रतिसाद दिला नव्हता. बिंदू आपल्यावर नाराज होण्यापेक्षा आपल्याला समजून का घेत नाही असा प्रश्न त्याला पडला होता. मुख्य म्हणजे बारशाच्या दिवसानंतर बिंदूने TV ऑनच केला नाही ही गोष्ट त्याच्या मनाला फार खटकली होती. रविवारच्या दिवशी वामनने सकाळचे कार्यक्रम पाहण्यासाठी म्हणून मुद्दाम TV लावला, परंतु त्याने TV लावताच बिंदू रेखाला घेऊन सरळ बेडरूममध्ये गेली होती. वामन खट्टू झाला होता. बिंदू मागोमागच बेडरूममध्ये शिरत म्हणाला, TV बघायचा नाही? बिंदू काही बोलली नाही. ये ना, चांगला प्रोग्राम आहे, तुला बरं वाटेल. बिंदूने तिच्याकडे थंड नजरेनं पाहिलं. तुला आवडतो ना TV पाहायला? मग पप्पाने TV दिला म्हणून कशाला भांडत होतास माझ्याशी? न बोलताच बिंदूचे विचार तिच्या चेहऱ्यावर प्रक्षेपित झाले होते. रागावलीस? त्यानं अजिजीनं विचारलं. तो आपला अनुनय करतो आहे हे पाहून बिंदू सुखावत होती. रागाव रागाव, आजपर्यंत सगळेच रागावत होते, आता तूही रागाव. वामन निघून जाताच बिंदू खुदकन हसली. टकामका इथे तिथे पाहणाऱ्या रेखाला म्हणाली, तुझे बाबा चिडलेत. मला बरं वाटलं पण.
चिडण्याचं विसरूनच गेले होते ते. पण आता चिडायलाही येऊ लागला आहे त्यांना. बिंदूच्या मांडीवर पोहळल्या रेखाने आपले हात हलवून बिंदूच्या म्हणण्याला अनुमोदन दिलं होतं. बिंदूने आवेगाने तिला उचलून छातीशी धरलं होतं. रेखाच्या कोवळ्या नाजूक स्पर्शाने तिच्या मनातील सारे विकल्प नाहीसे झाले होते. लहान मुलाप्रमाणेच वामनचेही मन निरागस आहे याचा साक्षात्कार झाला होता तिला. 8 दिवस आपण वामनशीच अबोला धरला. तो बोलण्याचा प्रयत्न करीत असतानाही, सारखा मनधरणी करीत असतानाही आपण निर्दयपणे वागलो या जाणीवेने व्याकुळ झाली ती. आपल्या आणि रेखाच्या सुखासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या वामनच्या मनाचा विचार आपण करू शकलो नाही याचंच तिला वाईट वाटलं होतं. चल, तुझ्या बाबांची आपण अर्जवे करूया, चल. रेखाला घेऊन ती बाहेरच्या खोलीत आली. समोर टीव्ही चालू होता, पण वामनचे टीव्हीकडे लक्ष नव्हते. भकास नजरेनं तो छताकडे पाहत बसला होता. बिंदू रेखाला सावरीत टीव्हीकडे गेली आणि हलकेसीने टीव्ही बंद केला. आवाज नाहीसा होताच खोलीत एकदम शांतता पसरली होती. ती शांतता स्वतःच्याच विचारात गुरफटलेल्या वामनलाही जाणवली होती आणि तो चटकन भानावर आला होता. टीव्ही बिंदूने बंद केला हे समजताच नकळत त्याच्या कपाळाला आठ्या पडल्या होत्या. एवढा नाकावर राग आहे तर तो टीव्ही मामाला घेऊन जाण्यास सांग, रागाने बडबडला तो. त्याची समजूत घालण्यासाठी बिंदू तिथे आली होती, पण वामन पुन्हा आपल्यावर चिडला आहे हे पाहून तिचाही बंडखोर स्वभाव उफाळून वर आला होता. अजिबात सांगणार नाही, ताडकन ती म्हणाली. एक टीव्ही भेट दिला तर त्यासाठी किती आकांड तांडव केलंस तू. इतर जावई हक्काने घेतात सासऱ्यांकडून आणि तू न मागता भेट दिली टीव्ही परत देण्यास सांगतो आहेस. मी इतर जावयांप्रमाणे नाही आहे. म्हणजे काय, तुला एक शिंगी जास्ती आहे. बिंदू, ओरडतोस कशाला. दोघांच्या बोलण्याचा आवाज वाढला होता आणि शेजारच्या फ्लॅटमधल्या मिसेस फर्नांडिसना तो ऐकूही गेला होता. बिंदू आणि वामन दोघे भांडत आहेत हे ध्यानात येताच अस्वस्थ होऊन त्या त्वरेने दोघांकडे येण्यास निघाल्या होत्या. इतर जावयांप्रमाणे नशील, पण इतर नवऱ्यांप्रमाणे मात्र आहेस, नाक मुरडून बिंदू म्हणाली. बायकोवर रागावणं बरोबर जमतं तुला. शहाणपणा करू नकोस. आपले आईवडील भांडत आहेत हे कळल्याप्रमाणेच बिंदूच्या मांडीवर रेखा रडू लागली होती. नवऱ्याची काळजी घ्यायची नसेल, नवऱ्याला समजून घ्यायचं नसेल तर कर दुर्लक्ष नवऱ्याकडं, शिरात ताणून वामन ओरडला. पण आपल्या मुलीकडे लक्ष द्यायला शिक. बिंदूने रागाने वामनकडे पाहिलं. वामनला झणझणीत उत्तर द्यावंसं वाटलं होतं तिला, पण रेखाही रडत होती आणि त्याचवेळी मिसेस फर्नांडिस दरवाज्यातून उभ्या राहिल्या होत्या. तिला पाहून आतल्या खोलीत वामन निघून गेला होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.